हो आत्याबाई, आता बऱ्या बोलायला सांगा, नाही तर मी काय केलं ते सांगता काय आता? जर नाही सांगितलं ना तर ह्याला उलटा टांगून मिरचीचा थूर दे ना मी. दूर 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 मी काय नाही केलं सांगतो 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 मी सांगतो. मी शपथ घेऊन सांगतो, ती पेपर मला नाही माहिती कुठे आई शपथ, मला त्यातलं काय. वाघमारे, ही लोक ना अशी ऐकणार नाहीत. चला आपण यांच्या खोलीत शोधूया. ती माझ्या अंगावर घ्यायची चादर आहे. वाघमारे, अहो इथं काही सापडलं नाही. मला वाटतं की नसेल इथं. अरे पण गेले कुठे मग? अहो दाजी, मी सांगते ना तुम्हाला, त्या दोघांनीच लपवून ठेवल्यात आणि म्हणजे ते इथंच कुठेतरी असणार आहेत. बया 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 बया, अगं एवढं शोधून बी घावलं नाही ती पेपर, तरी बी तू माझ्यावर संशय घेते. मंजू, अगं त्या आमरीचं एक ठीक आहे, पर तू तर मोठी आहेस का नाही? तुला काही ठाव नाही मी कशी आहे ती? अगं बिना बापाच्या पोरी होता ग तुम्ही. एवढ्या 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 होता तेव्हापासून मी तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवून खेळवून मोठं केलं. किती केलंय मी या घरासाठी. मी तुमच्याशी किती बी वाईट वागन, पण या घराबरोबर बेमानी नाही करणार मी. हो आत्याबाई, तुमचा जुना रेडिओ जरा बंद करता का? वाघमारे, हे बघा पेपर असतील घरात तर ते सापडतीलच. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण आता तर नाही आहे तिथं. वाघमारे, घरचेच कागदपत्र आहेत. इथं कशी काय आली फाईल? अवकाश आले म्हणजे ज्यांची खोली आहे त्यांनाच विचारा की. काय आत्याबाई? अरे नाही, आम्हाला यातलं काय बी ठाव नाही. आम्ही तर ही चादर कवा घेत बी नाही, त्या चादरीसनी कवा हात बी लावलेला नाही. आम्हाला नाही ठाव ही इथं कसं काय आलं. मला तर माहितीच नाही कशी दिसतात. बघू कशी असतात घराची पेपर. हो आत्याबाई, निदान चोरी पकडली गेल्यावर तर मान्य करा की मी चोरी केल्या म्हणून. आते, तूच लपवले होतेस ना पेपर? मम्मी साहेबांना सामील होऊन हे घर विकायचं आहे तुला? अगं माझ्यावर राग आहे समजू शकते, पण ज्या घरानं तुला आसरा दिला तेच घरी का निघालीस? अगं म्हणजे नाही, आम्ही असं काय केलेलं. तुझं काय तर गैरसमज होतोय. आम्ही कशाला असं करू? हो आत्याबाई, गैरसमज होतोय आमचा. कुठला बाहेरचा माणूस लपवणार आहे का इथं पेपर? तुम्हीच लपवले असतील ना. हे बघा, बऱ्या बोलानं चोरी केल्या त्या कबूल करा, नाहीतर मी घेईन बरोबर कबूल करेल. नाही नाही नाही, मला मारू नको, मला नको. मी सांगतो सांगतो मी सांगतो. काय झालं माहितीये का? म्हणजे चोर राहिला बाजूला आणि आमच्या आळ घेतोय, आम्हाला चोर म्हणतोय.
म्हणजे नक्कीच आम्हाला कोणतर फसवतंय. आपल्या घरात भांडण लावायसाठी कुणीतर केलंय हे. ए आत्ते, बंद कर तुझा भोंगा. बोलत होते ना दाजी मी, ह्या दोघांनीच चोरलेले पेपर, ह्यांनीच लपवलेले. वाघमरे, ह्या घरात पेपर ठेवणं सेफ नाही. आई तुमची हरकत नसेल तर आमच्या घरी ठेवू कमी पेपर. होय सत्यजितराव, पेपर तुमच्याकडेच राहू देत. असं बी आता तुमच्याशिवाय माझा दुसरा कोणावरच विश्वास नाही बघा. जिथं कुंपणात शेत खातंय तिथं काय न बोललेलंच बरं. हा ठेवा ठेवा, चालेल चालेल. काय ना, पेपर कुठून पण कसे पण येतात, कुठं पण सापडतात, त्यामुळं नाही ना. चला वाघमारे. काय कर आता. पंकज साहेब नमस्कार. अरे नमस्कार. बिल्डर काय म्हणताय, बोला. काय हो तुमचा तो नगरसेवक लय माझा आहे, त्याला पैसे दिले तरी काम करत नाही. मी म्हणतो कुठून येतो एवढा मगरूरपणा. आणि तात्या साहेबांचा काय वचक आहे की नाही त्याच्यावर. मास तर खूप आहे त्याला, आणि त्यात तात्यासाहेबांचे लाड. पण तुम्ही काही काळजी करू नका, त्याचा माज मीच उतरवणार आहे. त्याच्यात तर माझ आहेच, पण त्याची ती पिलावळ आहे ना कार्यकर्त्यांची, त्यांच्यात पण लय माझ आहे. पैसे दिले तरी ऐकत नाही तो. ती पोरं विकली जाणार नाहीत, ते त्याच्यासारखीच आहेत. कोणीच कसं कामाचं नाही माझ्या. कोणतरी एखादी व्यक्ती असेल ना जी माझं काम करेल. एक व्यक्ती आहे. कोण? मायाताई सुर्वे, सत्याची आई. सत्याची आई? ती पण असणार त्याच्यासारखीच प्रामाणिक, रोखोक. ती काय काम करणार आहे आपलं. मायाताई आणि प्रामाणिक अहो, नुसते पैसे जरी दाखवले ना तरी तुमचं काम असं करेल. सत्याची अगदी उलट आहे. आमरे, त्या आत्याने आतोबावर जरा नीट लक्ष ठेवा. आणि आई, तुम्ही अजिबात घाबरू नका. हे बघा, हे घर तुमचंच आहे आणि ह्याच्यावर तुमचाच हक्क राहणार आहे. सत्यजितराव, मला जेव्हा हे सगळं आधी समजलं ना, तो मी लई खचून गेले होते. वाटलं होतं का देव काय एवढी परीक्षा बघतोय माझ्या लेकीची. तिच्याच बाबतीत हे सगळं का घडतंय. पण मग कळलं का देव जरी माझ्या लेकीची परीक्षा बघत असला तरी तिची साथ द्यायला तुम्ही आहेत. आणि तुम्ही तिच्या सोबत असताना तिचं कधीच काही वाईट होणार नाही. तुम्ही काळजी करू नका आई. येतो. राहू दे, येते. काळजी घे. जा. वाघमारे, ही फाईल नक्की आपल्याकडे ठेवली तर चालेल ना? होय सत्या, आता आईनं स्वतः सांगितलं की. अहो नाही तर मम्मीचं ना काही सांगता येत नाही. हे पेपर मिळवण्यासाठी ना ती कुठल्या बी थराला जाऊ शकते, काय बी करू शकते. म्हणून म्हणतोय आपल्याकडे ठेवूया. म्हणजे आपल्याकडे पेपर राहिले ना तर मग तिला काही करताच येणार नाही. आणि आमरे आणि आई बी निश्चिंत राहतील. काय हो, असं काय बघता माझ्याकडे? आई एकदम बरोबर बोलते. देव माझ्या वाट्यात किती बी संकट आणलं ना, तू बरोबर असल्यावर कसलीच भीती नाही. मला बी अगदी असंच वाटतं वाघमारे. तुम्ही सोबत असाल ना तर मला कसलीच चिंता नसते. बस चला आता, मी सोडतो तुम्हाला पोलीस स्टेशन.
सत्य थांब एक मिनिट. काय झालं? सत्य ती मुकादमाची बायको होणार रे. असल पण तुम्हाला काय? माझं एक काम आहे तिच्याकडे. काय तुमचं काय काम आहे त्यांच्याकडे? वाघमारे अहो काय झालंय? सत्य अरे माझं महत्वाचं काम आहे इथं. काय? तू जा, मी येते. इथूनच जाईन मी पोलीस स्टेशनला. नक्की? हा. बरं ठीक आहे, निघतो मग मी, उशीर झाला मग. अरे तुला दिसत नाही? मंजू, ही मंजू आता इथं काय करतेय? ती कशाला आली असेल इकडं? कुठे गेली? बहुतेक तिला संशय आलाय की मी तिच्या मागावर. बलमा तू त्याला मारला पाहिजे होतं रे, त्याला लय हलक्यात सोडलास तू. अरे आम्ही माझी तर लई इच्छा होती त्याच्या टाकले असे ताट 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 चापटी द्यावी, पण तसं करू शकत नाही रे. आपण मारा केले कुणाचं नाव खराब होणार आहे? सत्यदादाचं. हा, आणि आपल्या भावाच्या नावाला बट्टा लागता का म्हणे अजिबात. काय रे, माझ्या नावाला कसला बट्टा लावताय? परत काय कांड केलं? नाही कांड काय केलं नाही, करणार होतो. तुला माहितीये का आमच्याकडे कोण आलं तर? तो बिल्डर टकलं. काय म्हणलं असेल माहितीये? म्हणला सत्याच्या माघारी मला काम करून द्या आणि तुम्हाला 5-5 लाख देतो. मग काय केलं तुम्ही? मग काय जे करायचं तेच केलं. डंटन टिल्ली लिली. हा म्हणजे घेतले असतील ना पैसे? नाही ठीक आहे, हे बघा प्रत्येकाचा आपला चॉईस असतो, पैसे घेण्यात काय वाईट नाही. सत्य, आम्ही का तुला इडे वाटलो का? अरे पैसे घेईन का आम्ही त्याच्याकडनं? हाकलून लावला त्याला म्हणलं हरामीचं आणि हरामखोराचं पैसे घेत नाही. चाल नाही. शाबास बलमा, मला हीच अपेक्षा होती तुमच्याकडनं. आणि मला ना 100% माहिती होतं त्या बिल्डर तुम्हाला संपर्क करणार आणि तुम्हाला फूस देण्याचा प्रयत्न करणार. अरे मग तुला माहित होतं तर सांगायचं ना आम्हाला आधी. बलमा कसं असतं माहिती आहे का, कधी कधी आपल्या माणसांची परीक्षा घ्यावी लागते. मी तेच करत होतो, पण तुम्ही सगळ्यांनी परत एकदा माझा विश्वास जिंकला. सत्या, हे सगळा प्रामाणिकपणा तुझ्याकडनं शिकलोय आम्ही. नाही ह्यांच्या थोबाडून वाटतं का हे प्रामाणिक असतील का? माझ्याला पण वाटते मी प्रामाणिक असेल. नव्हतोच आम्ही, पण सत्यामुळे झालोय ना आपण, असं म्हणायचं होतं मला. नाही खरंच सत्या, तुझ्यामुळे आम्ही लय प्रामाणिक झालोय. पण सत्या, तुझ्या पद असो वा नसो, आम्ही तुझ्यासोबत कायम असणार, लक्षात ठेव. हो हो सत्यदादा. अरे भावानो, तुम्ही तर माझी खरी ताकद आहे. हे बघा, तुम्ही नसला ना तर या सत्याला 0 किंमत आहे. बरं ऐका, आता एवढी काळजी घ्या की त्या बिल्डरच्या बिल्डिंग मध्ये कुणीच घर नाही घेतलं पाहिजे. अरे घर घेण्यासाठी माणूस ना आयुष्यभराची ठेवण पणाला लावतो, त्यात कुणाचं नुकसान नाही झालं पाहिजे. बाकी नगरपालिकेत त्याची तक्रार मी करीनच. स्वप्नवेणी मम्मी, मग तुम्ही काय करायचं ठरवलेत?
तुमचा तर समजाच प्लॅन फिसकटलाय की. फिसकटला कुठला, चांगला अंगाशी शेकलाय त्यांच्या. ऍक्सिडेंटल जोबींचं सोड, मम्मी साहेबच रस्त्यावर येत आहेत आता. हाणला कसा दाखवला शेंडा. हा होपलक कुठली उगा टिवटिव करायची नाही. जरा माझा प्लॅन फसला म्हणून पण मी रस्त्यावर येत नसते. काही बी झालं तरी त्या नेबळटला ह्या घराबाहेर काढणारच मी. माहिती आहेत का? पंकज तात्यासाहेबांची पे. नमस्कार. बसा बसा. सपने जा चहा टाक. बस मायाताई, हे घोसाळकर बिल्डर आपले मित्रच आहेत आणि हे आपल्या तालुक्याच्या धडाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष मायाताई सुर्वे. आता ती समजी तात्यासाहेबांचीच कृपा म्हणायची ना. म्हणजे कसं त्यांनी चान्स दिला ना, समाजासाठी झगडलं पाहिजे, लढलं. हे घोसाळकर बिल्डर ह्यांचं एक तुमच्याकडे काम आहे. ह्यांचं म्हणजे तात्यासाहेबांचं काम आहे असं समजा, आणि हे काम तुमच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. खरंय. काय काम होतं? म्हणजे आता तात्यासाहेबांचं काम आहे म्हणलं की होणारच, पण काम काय होतं? हा बघा, हे आपल्या एरियामध्ये एक बिल्डिंग बांधतायत आणि ती जोपर्यंत बांधून होत नाही तोपर्यंत ती विकली जाणार नाही. पण आपले लाडले चिरंजीव तिथं अडकटे आणतायत. त्यांना तिथं लाईट आणि पाण्याची व्यवस्था हवी होती. आणि तात्यासाहेबांचं म्हणणं असं आहे की तुमच्याशिवाय दुसरं काम कोणी करू शकत नाही, कारण की तात्यासाहेबांचा तुमच्या खूप विश्वास आहे हो. आणि बरं का, हे काम जर झालं तर तात्यासाहेब पक्षामध्ये कुठेतरी मोठ्या स्थानावर तुम्हाला घेतील, नाही का? थोडीच असतंय, म्हणजे पदासाठी काम करत नाही ना मी. कसं आहे, माझ्यासाठी जनादेश महत्वाचा आहे. म्हणजे त्यांचं समजायचं कल्याण झालं पाहिजे, समधी कामं केली पाहिजे असं मला वाटतंय. तुमचं काम होणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. मग ही आमच्याकडून तुमच्यासाठी छोटीशी भेट. कशाला कशाला राहू द्यायची की, याची काय गरज होती तेव्हा? लक्ष्मी आल्यावर त्याला नाही म्हणायचं नसतंय ना. लक्ष्मी नाही म्हणायचं नसतंय. बरं, आता निघतो. हा हा या 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 या. बघ लक्ष्मी कशी सत्तावून माझ्याकडे चालत आली आहे ती. बघ साहेब, तुम्हाला काय वाटतं, मायाताई आपलं काम करतील? सत्याचा आणि तिचा आता वाद चालू आहे, त्याचाच फायदा घेऊन आपलं आपण काम करू. महत्वाच्या वेळीच हा फोन उचलत नाही लवकर. हॅलो हॅलो हॅलो. हा हा मी बोलतेय. त्या मंजूने मला आता बघितलंय आणि हो, ती माझा पाठलाग करते. तू तिच्या हाती लागू नकोस, जशी आहे तशी निघून जा. हा ठीक आहे.
सोड सांगते आम्हाला, सोड म्हटलं ना, सोड. पैसा 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 पैसा. माया सुर्वे राजकारणात नाही तरी बी एवढा पैसा आहे. राजकारणात असते तर केवढा पैसा असला असता. लक्ष्मी याची म्हणजे कुठून भीती कशी भीती जायचं का. मम्मी मम्मी काय करताय? आम्ही येऊ का आतमध्ये? नाही म्हणजे जरा मदत झाली असते ना. एकट्यानं एवढे सगळे पैसे कसे मोजणार तुम्ही? हे सपने खोबलं काय कर जरा मोजा लागली ना मी. काही गरज नाही तुझी. जा बसा. हाव मम्मी पण रबरनं पैसे बांधायला कोणीतरी हवं ना. ही दिल बांधून रबरनं. आतमध्ये घे की आम्हाला. येऊ का? अगं रबर बांधलेलीच आहेत. खोबलं काय का आधी बसू द्यायचं का आत आपल्याला? असं का करतायत आता? मग काय जाऊ द्या. सपना मी काय म्हणते, तोडायचा का दरवाजा? का बस तू काय दया आहे दरवाजा तोडायला? हा तोडते की. मम्मी येऊ दे की मम्मी आम्हाला. नुसतं बसून राहतो हवं तर बाजूला. ये सपने आता काय समजा वस्तीला उलटून सांगते का मम्मी पैसा मजा लागलाय म्हणून? थोबडा पण ठेवतो नाही तर येऊन. सुरवीन बाई, सुरवीन बाई. आता तुम्हाला समजा का? हे कशाला आले तिथं? मम्मी मम्मी हे सपने अगं खोळ्या काय केचे का? एकदा सांगितलं कळत नाही का तुला? अहो पैशांचं नाही बोलत आहे. ऐका की ते ऍक्सिडेंट जॉबांचे ते हप्ता तो बाहेर तिकडे या बाहेर लवकर. फुकटी कशाला आली आता इथं? तिला कळलं का काय मला एवढं पैसे मिळाले म्हणून? थांब थांब आले. सुरवीन बाई, सुरवीन बाई. माया ताई मम्मी साहेब दुखी सुरवीन बाई. मम्मी साहेब. अगं आपल्या नशीब फुटका ग, फुटलं आपलं नशीब. आपल्या समध्या पिल्यांवर पाणी जाणलं ग. आपलं नशीब फुटलं, समध्या पिल्यांवर पाणी जाणलं. हे फुकटे जाऊ दे आता. माझ्या नवऱ्यानंच माती खाली म्हणल्यावर काय म्हणणार आपण? म्हणजे अगं म्हणजे चित्रकारांनी जाऊन नेबरेटला समजा सांगितलंय आणि मग सत्याला कळलंय. घ्या म्हणजे या शेतानेच कुंपण खाल्लंय. तवाच म्हणजे घरला आली होती. म्हणजे मंजीनी सुनंदी आणि आमरीला शान केलं वी. म्हणून आमरी आपल्या खोलीत येऊन घराची कागद मागत होती वी. म्हणजे म्हणून या दोघींनी असा डाव केला वी. मग आता पेपर कुणाकडे आहेत? आता काय पेपर मागतेस? तुझाच लोक घेऊन गेला की त्याच्या घरला. आता ते कोणीच नाही. आता आम्ही रस्त्यावर येणार. ए खोपण पण ठेव तुझं. ए रत्नी एवढ्या लवकर मैदान सोडायचं नाही आपण. काही बी झालं तरी मला त्या नेबरेटला निस्तनाबूत करायचीच आहे आणि ती मी करणार. आता फक्त तुम्ही मी सांगल तसं ऐकायचं. आता बघा ही मम्मी साहेब कशी सूत्र हलवते ती. सोड मला, सोड म्हटलं ना. बसायचं. मंजू अगं काय? बाकी मावशी हे बघा ताई, नका घाबरू. मला तुम्हाला फक्त एवढंच विचारायचंय की मुकादम कुठे आहे. मला माहित नाही हे कुठे. प्लीज असं करू नका. मला माहितीये मुकादम कुठे आहे ते तुम्हाला माहिती. प्लीज सांगा मला.
हे बघा, सत्याला अडकवण्यामागं कुणाचा हात आहे हे जाणून घ्यायचंय मला. प्लीज माझी मदत करा. मी एकदाच सांगितलंय, मला माहित नाही. आणि हे बघा, तुम्ही मला असं पकडून आणू शकत नाही. अहो मी सोडणारच आहे तुम्हाला, पण मला सांगा मुकादम कुठे आहेत ते. प्लीज ताई, एवढी मदत करा मला प्लीज. जाऊ दे मला. ए बस बस खाली. नमस्कार सर. हो सर, मी शाहूपुरी वॉर्डचा नगरसेवक आहे, सत्यजित सुर्वे. बोला, काय काम होतं? माझी एक तक्रार होती. कोणती? आमच्या प्रभागात एक बिल्डर आहे, तो बिल्डिंग बांधतोय आणि हे सगळं बेकायदेशीर सुरू आहे. याची सगळी माहिती या फाईलमध्ये आहे. त्यांच्यावर कुठली पोलीस कंप्लेंट आहे का? नाही. मग ते आधी करा. आधी पोलीस तक्रार करावी लागते, मग आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू. हे बघा सर, ही केस लई वेगळी आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही आज स्वतः लक्ष घाला प्लीज. तुम्ही घोसाळकर बिल्डरवरती तक्रार करताय? कशाला त्या देव माणसाला त्रास देताय? काय तो आणि देव माणूस लोकांना बेकायदेशीर घर विकतोय तो. तुम्ही उगाच आमचा आणि स्वतःचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही जा आता. हे बघा सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगतोय, आणि जर तुम्ही काय केलं नाही ना तर मलाच काहीतरी करावं लागेल. हे बघा, काय करायचे ते करा. पुन्हा आमचा इथे वेळ वाया घालवला येऊ नका तुम्ही प्लीज. ठीक आहे, नाही येणार परत. पण इथनं पुढे जे काय घडल ना ते बघायला तुम्ही तुमचा वेळ जरा काढून ठेवा. नाही काय, त्याच्याबरोबर आता तुमचा बी कार्यक्रम कसा फिक्स होतो ना ते कळलंच तुम्हाला. तुम्हाला किती वेळा सांगू, मला यातलं काहीच माहित नाहीये. हे बघा ताई, काळजी करू नका, तुम्हाला काहीच नाही होणार. फक्त मुकादम कुठे आहे एवढं सांगा आम्हाला. किती वेळा तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, मला यातलं खरंच काही माहिती नाहीये. जाऊ दे आता मला. ए बस गपचूप. तुझी नाटकं बस झाली आता. ती काय विचारते ना गपचूप सांग तिला, नाहीतर ना मला बरोबर काढून घेता येतं कोणाकडून काय बोलून घ्यायचं ते. 3rd डिग्रीला उतरायला लावू नकोस आम्हाला. धमकी देताय मला? हे बघा, तुम्ही माझ्याशी असं वागू शकत नाही. मला माझ्या वकिलांना बोलवायला लागलं. ए त्या वकिलांच्या धमक्यात ना दुसऱ्यांना जाऊन दे. हे बघा मॅडम, काळजी करू नका, तुम्हाला काहीच होणार नाही. शब्द आहे आमचा. सांगा आम्हाला मुकादम कुठे आहे. सत्या, तू इथं कस काय? मला ना एक तक्रार करायची होती. कुणाबद्दल? एक बिल्डर आहे, तो ना सगळे बेकायदेशीर कामं करतोय, बेकायदेशीर लोकांना घरं विकतोय. आणि एवढंच काय, मला लाच द्यायचा बी प्रयत्न केला त्यानं. वाघमारे, मला तुमची मदत पाहिजे. अहो, त्याच्याबद्दल काही तक्रार नसेल ना तर नगरपालिका पण काही कारवाई करू शकत नाही, आणि त्याच्या विरोधात सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. चल, मी तक्रार लिहून घेते लगेच. एक मिनिट. या इथं काय करतात? मीच बोलवलं त्यांना. कशाला? मगाशी तुम्ही यासाठी उतरला होता? हे बघ सत्या, मुकादमाच्या किडनॅपिंग मागाने तुला अडकवण्यामागं कुणाचा हात आहे हे जाणून घ्यायचंय मला. पण ते तर आधीच क्लिअर झालंय ना. नाही सत्या, काहीच क्लिअर झालेलं नाही. फक्त तू निर्दोष सुटलायस, पण मुकादमाला कोण किडनॅप केलं होतं हे अजून कळलेलं नाही. ते कळायला नको का?